हॅलो नमस्कार, कसं काय? तर आज आहे होलीची आदली रात्र, म्हणजे हलकुंड चोरायची रात्र. तर आता आम्ही सगळे चाललो तर हलकुंड चोरायला. आणि काय काय गावात सकाळी चोरतात, तर आमच्या इथं रात्री चोरतात. तुमच्या इथं कसं चोरतात हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि त्यांना माहित नाही की हलकुंड चोरायच्या रात्री काय असतो, जी मजा असते. तर त्यांना दाखवतो आज मी काय होतो, कसा होतो. चला तर मग. आता हा होली मला आणि उद्याची तुम्हाला कंडिशन दाखवतो. उद्या किती पब्लिक असते. उद्या एवढी पब्लिक असते ना, उभा राहायला जागा नसते. काय इथं कुठं आहेत? काय कुठे आहेत? गावटे कुठे आहेत? चला बघा तिथं शाबाश. तुला म्हणून बोललो जिम कर. तुला म्हणून बोललो जिम कर. आता बघ स्टील बॉडी दाखव. इथं झालं इथं. अभि पण गेला बायको दाढी सुयोग देवकरची ग, हातात काडी बायको दाढी सुयोग देवकरची. होलीचा खेळ खेळ बाई खेळते होलीच्या दिवशी. सावकाश ठेवू नका कोणी खाली. ज्यांना माहित नाही या रात्री काय होतं, हलकुंड चोराच्या रात्री काय होतं, त्यांना दाखवतं काय होतं, किती मजा असते बघा. या या अक्षरशः घाम फुटला याला बघा. तर कसं काय आता दिवस दुसरा आहे आपला. आणि आपण काल रात्री सगळे हलकुंड वगैरे सोडून आणलेत. आता होळी दहन करायचा जर टाइम झालाय. आणि आता आम्ही सगळे होळी दहन करायला चाललो, पण बाकीचे त्यासाठी मी थांबलोय. पण होळी दहन का करतात त्याची मागची हिस्ट्री, इतिहास काय ते तुम्हाला सांगतो. थांबा ट्रायपॉड लावू द्या. स्टोरी अशी आहे की हिरण्यकश्यप नावाचा एक राक्षस होता. तो खूप शक्तिशाली होता. आणि त्यांनी ब्रह्मदेवाला प्रसन्न करून असे वरदान मागितले, जसं की तो माणसांकडून मारणार नाही, प्राण्यांकडून मारणार नाही, घरात मारणार नाही की दारात मारणार नाही, घराच्या आत घराच्या बाहेर कुठल्या शस्त्राने कुठल्या कशानेच मारणार नाही. तर ह्या शक्तीचा त्याला खूप गर्व पण झाला आणि तो स्वतःला देव समजू लागला. प्रजेला तो स्वतःची पूजा करायला सांगू लागला. पण स्वतःचा मुलगा भक्त प्रल्हाद हा खूप मोठा
विष्णूंचा भक्त होता. तो सतत भगवान विष्णूंचं नामकरण करायचा, त्यांची पूजा करायचा. तर हे हिरण्यकशिपूला सहन झाले नाही. हिरण्यकशिपूने स्वतःच्या मुलाला मारायचे खूप प्रयत्न केले, जसे की हत्तीच्या पायाखाली देणे, विष पाजणे, कडेलूट करणे. पण हिरण्यकश्यपूने स्वतःची बहीण होलिका हिची मदत घेतली. होलिकाला एक वरदान होते की तिला अग्नीमध्ये काही होणार नाही. आणि शेवटी हेच झालं, होलिका प्रल्हादाला घेऊन अग्नीमध्ये गेली आणि प्रल्हाद सतत भगवान विष्णूंचा नामस्मरण करायचा. त्याच्यामुळे तो होलिकेमधून सुखरूप बाहेर पडला आणि होलिकाचा नाश झाला. द मोरल ऑफ द स्टोरी की आपण आपल्या शक्तीचा, आपल्या पॉवरचा जर स्वतःच्या हितासाठी किंवा दुसऱ्यांना इजा पोहोचवण्यासाठी, दुसऱ्यांच्या वाईटासाठी उपयोग केला तर तीच शक्ती आपला नाश करते. त्यासाठीच ही होळी केला जातो. म्हणजे आपल्या मनातले राग, वाईट विचार, आपल्या बुद्धीतले ते घाण विचार ते आपण होळीमध्ये दहन करायचे, यासाठी होळी दहन केला जातो. चला आपण आता जाऊ. तर आता आम्ही सगळे होळी माजावर चाललो. तुम्हाला दाखवतो आता होळी लागेल आणि सगळे खेळ खेळतील, तुम्हाला दाखवतो. आणि सगळी आता चालीत आमची पोळं आहे बघा. आवाज चल, आवाज चल. वंदे पाडील बंदवानी हो, पाडील बंदवानी. खांदा इला हो, नाव खांदा मारा हो, नाव खांदा सण शिव घ्याचा आला हो, शिव घ्याचा आला. सण शिव घ्याचा आला हो, शिव घ्याचा आला. सण शिव घ्याचा आला हो, शिव घ्याचा आला. सण शिव घ्याचा आला हो, शिव घ्याचा. आवाज आहे का त्याला?
आताच्या होलीमध्ये आणि पहिल्याच्या होलीमध्ये काय फरक होता सांगा जरा. बराचसा फरक आहे, खूप फरक आहे. मला 1-2 तास खूप त्याच्यामुळे पहिले खेळायला पण खूप मिळायचं. आता काय आलं सरपण कमी असल्यामुळं जास्त होळीची जाळ झाली नाही, त्याच्यामुळे आता बरचसं मंडळींना पळताना भुई होते. तर जास्त उष्णता झाली की ते पळायचे. आता गवत आणि हे जरा कमी पडलं पूर्वीपेक्षा. लोकांचा उत्साह कायम आहे पण तो टिकाऊ नाही, टिकाऊ पण आहे. जो आत्मीयतेचा होता, प्रेम होता, तो राहिलेला. आणि तरुणांचा लक्ष जास्त खेळाकडे आहे. क्रिकेट जुन्या परंपरा आपल्या कशा जपायला पाहिजे याच्याकडे त्यांचं लक्षच राहिलेलं नाही. आणि आपल्या जुन्या परंपरा कायम राहून आपण खेळ वगैरे करायला पाहिजे, आनंद लुटायला पाहिजे. तरी पण अजून आपलं गाव पण आहे जे आपण टिकवण्याचा ते प्रयत्न ते करायला कमी लोप पावत चाललेलं आहे, त्याच्यामुळे ते टिकायलाच पाहिजे. तर आता होळी दहन करून झाला आमचा आणि आता खूप खेळ गेलो. त्यात काय काय हरले काय काय जिंकले. तिथे हा सवाल नव्हता कोण हरलाय कोण जिंकलाय. तर फक्त एवढाच आपल्याला परंपरा जपायची आहे, आपल्याला खेळायचं आहे, एवढाच उद्देश होता. आता डायरेक्ट भेटू पुढच्या ब्लॉकमध्ये. आता ब्लॉक एंड करायचा टाईम आला आहे. भेटू पुढच्या ब्लॉकमध्ये. चला.